नमस्कार मंडळी, आता संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि आता आपण पोलादपूर क्रॉस केला आहे. मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी दुपारी 3 वाजता पनवेलमधून निघालो आहे रत्नागिरीसाठी आणि 4 वाजता आपण साधारण कर्नाळ सोडलं होतं आणि आता 6 वाजत आले आहेत पोलादपूर. हा पोलादपूरचा घाट क्रॉस केल्यानंतर आपलं कशिडी टनेल येतं. सो त्याच्यानंतर पूर्ण मोकळाच रस्ता आहे. मला वाटतं हाच काही आता शेवटचा टर्न्स कर्व्सवाला रोड आहे, तर हा पण एन्जॉय करूया. आणि मावळतीचा सूर्य पण मस्त असा दिसत आहे, तर तोही तुम्हाला मी दाखवीनच. टर्नमध्ये हा लपून गेला आहे. म्हटलं होतं 60-65च्या स्पीडने येईन, पण ते काही जमलं नाही. त्या 60-65च्या स्पीडचा तर खूप कंटाळाच येतो. शेवटी 80-85 परत स्पीड ठेवूनच आलो, कारण 60-65ची तर आपल्याला सवयच नाही. पण आता मात्र जरा कंटाळायला लागला आहे. आता वाटायला लागलं आहे कधी एकदा असं रत्नागिरीत पोचतो आहे, कारण हा थोडा इव्हिनिंगचा टाईम आपला सुरू झालेला आहे. सकाळी दुपारी एवढं काहीच वाटत नाही, पण संध्याकाळ होत आली की थोडंसं बोर व्हायला होतं. सोबत कोण असतं किंवा ग्रुप राईड असती तर मजा आली असती, अजिबात बोर व्हायला झालं नसतं. पण ठीक आहे, सोलो राईडचे चान्स काय फार मिळत नाहीत, तर सोलो राईड पण एन्जॉय करून घेऊया. आणि आता तर काही सूर्य दिसत नाही, पटकन गुडूप झालेला आहे आणि थोडा थोडा अंधार सुरू होत आला आहे. तर आता आपण थोड्या वेळातच पोचू कशिडी टनेलमध्ये. आता बघूया तिथे कसं काय वातावरण आहे, की काही अंधार पडलेला आहे. आता जरा भूक लागली होती, म्हटलं नाश्ता करूया, मस्त गरमागरम वडापाव खाऊया. तर कुठेच काही खास स्टॉल दिसत नाही. आता मला वाटतं इथून डायरेक्ट खेडमध्येच काही ना काहीतरी खायला मिळेल, पण तोपर्यंत खायची इच्छा निघून जाईल. असंच होतं कधी कधी, जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा काही नाही भेटत, आणि जेव्हा आपण म्हणतो थांबूया तोपर्यंत तो टाईम निघून गेलेला असतो. आता ट्रॅफिक बघितलं तर तसं ओके आहे. पूर्ण खाली रस्ता नाही आहे किंवा भरपूर पण ट्रॅफिक नाही, त्याच्यामुळे चालवायला पण बरं वाटतंय बाईक. इथून रत्नागिरी साधारण 148 किलोमीटरवरती दिसलं, म्हणजे आपल्याला साधारण इथनं 2-2.5 ते 3 तास लागतील. म्हणजे एक साधारण 8:30-9 वाजतील रत्नागिरीत पोचायला. परत रात्र पडली, काळोख झाला की थोडा आपला स्पीड कमी होईलच आपोआप. त्याच्यामुळे बघूया, जेवढं आत्ता डिस्टन्स कव्हरअप करता येईल तेवढं कव्हरअप करून घेऊ. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण ऑलमोस्ट पोचतच आलो आहे कशिडी टनेलजवळ. साईड वॉलवर थोडंफार पेंटिंग केलेलं दिसत आहे. असं थोडंफार काही ना काहीतरी आपल्या हायवेला केलंच पाहिजे, म्हणजे काय ड्रायव्हर थोडासा एंगेज होतो आणि कंटिन्युअस स्ट्रेट समोर बघत नाही, त्याच्यामुळे झोप लागण्याची शक्यता पण कमी होते. हॅलो गाईज, आता मी पोचलो आहे कशिडी टनेलमध्ये. टनेलच्या आधी जरा 1 मिनटं थांबलो आणि कॅमेरा ॲडजस्ट करून घेतला. टनेलमध्ये मस्त लाईट आहे, जबरदस्त असा. आणि आता पुढे जाऊन बाईक थांबवतो आणि बाहेरच्या साईडने टनेल कसा दिसतो तेही तुम्हाला दाखवतो. आता तसा लेटच होत आला आहे, चला तर मग पटकन निघूया. आता अंधार तर पडला आहे आणि मी आता अर्ध्या-पाऊण तासमध्ये रत्नागिरीमध्ये पोहोचून जाईन. कशी वाटली तुम्हाला रत्नागिरी लोणावळा रत्नागिरी ट्रिप मला नक्की सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.